टॉपिक घेऊ. मागे आपण घेतलं होतं ना ते विधानं दिले होते आणि त्याचा निष्कर्ष काय निघतो ते बघितलं होतं आपण. आता आपण काही विधाने कथन केलेलं असेल त्याचा निष्कर्ष त्याचा अर्थ नेमका काय तो मला काय कळला खाली त्याचं दिलेलं असतं. मग त्याच्यापैकी काय चूज करायचं ते आपण बघायचं असतं. असे काही कथन घेऊ आणि त्याच्याने गणितीय काही कथन असतील. गणितीय काही लिहिलेलं असेल, संख्या लिहिलेल्या असतील त्या आपल्याला फोड करायची आणि याचा अर्थ काय होतो नेमका तो ऑप्शन पैकी आपल्याला निवडायचा आहे किंवा मग ते निष्कर्ष असतील ते आपल्याला बघायचे असतात. तर तो एक प्रकार अर्थ म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये कोणी काहीतरी बोलतो त्याचा अर्थ आपण घेतो ना. समोरचा म्हणतो की मला असं म्हणायचं नव्हतं, तू वेगळा अर्थ घेतला, तुला भ्रम झाला, तुला काही समज असं होतं ना. मग ते इथे झालं नाही पाहिजे आपल्याला की त्याचा अर्थ नेमका काय आहे, तो नेमका अर्थ काढायचा आहे. त्यासाठी हा टॉपिक आलेला आहे. कारण तर्कशक्ती तर्क लावतो ना आपण, दुसरा कोणी काहीतरी बोलतोय आता मी काहीतरी गोष्ट सांगितली समजा, कोणी पॉझिटिव्हली घेतो, कोणी निगेटिव्हली घेतो, कोणी काही वेगवेगळे अर्थ काढतात ना त्याचे. तर इथे आपल्याला तो योग्य अर्थ अपेक्षित आहे आणि कॉमन असतात गोष्टी अशा काही आहेत त्याच्यामधलं. त्याला स्टेटमेंट अँड कन्क्लुजन म्हणतात या चॅप्टरला. एखादं स्टेटमेंट केलेलं असतं, एखादं विधान केलेलं असतं आणि त्याचा निष्कर्ष काय निघतोय तो आपण बघायचा. समजलं? स्टेटमेंट आहे आता, समजलं? तर बघ काय स्टेटमेंट आहे बघा. हे विधान अजय त्याच्या आईला म्हटलं, तू स्वादिष्ट आहे. हे एकच स्टेटमेंट आहे, तिथे मावलं नाही. एका ओळीत मावलं तर तसं. त्याचा निष्कर्ष काय निघतो तुम्हाला? पहिला आहे त्याच्यातून निष्कर्ष एक निघतो, निष्कर्ष दोन निघतो, दोघं निघतात की दोघं नाही निघतात असे ऑप्शन. प्रश्न आहे. निष्कर्ष फक्त दोन निघतात. स्टेटमेंट बघायचं फक्त आणि त्या वाक्याचा फक्त विचार करायचा. इतर तर्क नाही लावायचे. म्हणजे काय? तर बघा, अजय त्याच्या आईला म्हणाला सूप स्वादिष्ट आहे. तर याचा अर्थ असा होतो का की सूप अजयच्या आईने पण असं म्हटलंय का त्याने की आई तू बनवलेलं सूप स्वादिष्ट आहे असं म्हटलं का? तो म्हणतोय सूप स्वादिष्ट आहे. आता ते नेमकं कुठलंय काय माहिती. समजलं? म्हणजे एक्झॅक्ट सांगता नाही. तर्क काही जण असे लावतात, थोडा जास्त विचार करतात. कसं त्याच्या आईला जर तो म्हणतोय तो घरी बसला असेल तर घरी आईनच तयार केलं असेल. तो तर्क लावायचा नाही आपल्याला. आपला तर्क कुठला लावायचा? फक्त स्टेटमेंट बस, जेवढा आहे तेवढं. याच्यावरनं काही वाटतंय का त्यांनी तयार केले असं प्रूफ होतंय का? नाही. होऊ शकतं, नाही होऊ शकतं, ते प्रोबॅबिलिटी. अजयच्या आईने सूप बनवले आहे हे मिळत नाही. पण आता स्वादिष्ट असं जर तो म्हणतोय तर याचा अर्थ त्याला आवडलं असेल ना ते. समजला? म्हणून दुसरं प्रूफ होते फक्त निष्कर्ष हा निघतो म्हणून दुसरं ऑनलाईन ते उत्तर देत जा बरं का.
हे स्टेटमेंट आहे. हे एक प्रकारचं आपलं म्हण आहे, म्हण. एक चमकणारी गोष्ट निष्कर्षाने या गोष्टी प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. निष्कर्ष ज्या गोष्टी बाहेरून चांगल्या दिसतात त्या कदाचित आतून चांगल्या नसतात. कदाचित आपण कोणतीही गोष्ट अथवा व्यक्ती यांच्या बनावटी वागण्याच्या मागे आपण कोणतीही गोष्ट अथवा व्यक्ती यांच्या बनावटी वागण्याच्या मागे लपलेले आंतरिक सत्याची कल्पना करू शकत नाही. कुठलं काय वाटते बघ. शुभम बरोबर उत्तर दिलं. बघ कुठलं वाटते तुम्हाला? बघ, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. याचा अर्थ कुठली तरी गोष्ट अशी असते की जे बाहेरून सोनं दिसते पण आहे का ते मूळतः ते सोनं नाही. जे काय ती कदाचित आतून चांगली नसते. बाहेरून दिसते ना आतून चांगली आहे. सोन्याचा अर्थ त्याला उपमा म्हणून घेतला. सोनं इथे उपमा म्हणून उपमा म्हणजे आपण कोणाला उपमा देतो की हा एकदम पहाडासारखा वीर दिसतोय. पहाड असतो का तो असं इकडे तिकडे झाडुकलेलं असतं का, त्याला मोठा असतो का, दगड असतं का त्याच्यावर, त्याला उपमा दिली असते पहाड. एखाद्याला आपण म्हणतो की हा सूर्यासारखा तेजस्वी आहे का, सूर्य म्हणजे आग लागलेली आहे का त्याच्यात, तो आपण उपमा देतो. तसं हे सोनं म्हणजे उपमा दिलेली चांगली गोष्ट म्हणजे सोनं. खरं सोनं आपण आपल्या मायबापा म्हणता येईल तुमच्या मायबापा माझा मुलगा माझी मुलगी खरा सोनं आहे. समजलं? खरा सोनं म्हणजे काय? मग चांगलं आहे असं म्हणजे. ज्या गोष्टी बाहेरून चांगल्या दिसतात त्या कदाचित अजून चांगल्या नसतात म्हणून हे म्हणालेली. समजलं? तर सगळ्याच गोष्टी दिसणाऱ्या गोष्टी चांगल्या असतात तर ही म्हण आली नसती. समजला? म्हणी ज्या असतात आपल्या म्हणी, तुम्ही आता मराठीचा अभ्यास करणार पोलीस भरतीमध्ये, म्हणीचा चांगला अभ्यास करा. फक्त स्पर्धा म्हणू नको करा. तर त्या म्हणी मध्ये खूप मोठ्या फिलॉसॉफी आहे. अनेक लोक
लय डोकं चालून 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 मग एक म्हण तयार झालेली आहे. अनेक लोकांच्या अनुभवातून समजा ते हे असते ना, म्हणतो आपण त्याला समुद्र मंथन मध्ये बा, नंतर मग काहीतरी निघतं असं ते निघालेलं. म्हणजे या अनुसरण करतात. झालं. दुसरं, आपण कोणतीही गोष्ट अथवा व्यक्ती यांच्या बनावटी वागण्याच्या मागे लपलेल्या आंतरिक सत्याची कल्पना करू शकत नाही. कुठल्याही व्यक्ती आता समोर जसा वागतोय, जसा दिसतोय, बोलतोय, त्याच्या मनात काय तुम्हाला ओळखता येतं का ते सांग. दिसताना जो सोन्यासारखा दिसतोय, त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे ते तुम्हाला माहिती आहे का तुमच्याबद्दल? त्याचाही अर्थ तिथे लागतो. समजलं का? आता कस काय लागतो ते या समजून घेण्याचा विषय, अंडरस्टँडिंगचा विषय आहे. त्याला काही 2+2 म्हणजे 4 होतात, म्हणजे कसे होतात ते सांगता येतं तिथे. पण इथे तसंच एक्सप्लेन करता येईल का? मग इथे जर समजा तुम्हाला असं वाटलं की नाही हे नसते, तर मग आता जर मी सांगितलं की हे आहे तर ते आहे, समजलं का? त्याला समजून नाही सांगता येत की हे नेमकं काय आहे. कळतंय का? मी जे बोलतोय ते कळतंय का तुम्हाला? तर हे चॅप्टरच तसं आहे. समजलं? एखाद्या वेळेस असं होईल तुमचं, नाही 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 हे याचा अर्थ असा नसेल, तो तुमचा व्ह्यू असेल. त्यांना काय उत्तर अपेक्षित आहे? फक्त बहुमताचं उत्तर अपेक्षित असतं. समजलं? इथे जर बहुमत घेतला होता तर 1-2 जणांना वाटेल की नाही हे करत आहे ते नाही करत असं. पण जास्तीत जास्त म्हणतील की हा दोघं करत. जास्तीत जास्त का म्हणतील? कारण काही ना काहीच कळले नसतं ते हो होता हा सगळे कळले. बरोबर आहे सगळं. ते दोघी लागू होतं. या दोघांचा अर्थ जर पाहिला आपण म्हणतो अर्थ, तो याच्याशी लागू होतोय. लक्षात आलं? लिहून घेतो. काही अडचण असेल याच्यात ते विचारा, म्हणजे मग मी ते वाक्य कसं लागू होते ते परत एक्सप्लेन करा. जर कळलं असेल तुम्हाला तर आपण पुढे जाऊ. बरोबर. ऑनलाईनचे उत्तर द्या बरं का. बरोबर देतो. या विधान लिहा. ड्रायव्हिंग करताना सावध राहिले पाहिजे. निष्कर्ष ड्रायव्हिंग करताना सावध राहिले पाहिजे. आळशी लोक ड्रायव्हिंग करत नाही. आपण सावध राहिले तर दुर्घटना होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. त्याचा अर्थ कुठे लागतोय तो सांग. हम्म? कुठे लागतोय त्याचा अर्थ? ड्रायव्हिंग करताना सावध राहिले पाहिजे. राहिले पाहिजे. आळशी लोक ड्रायव्हिंग करत, याचं काही घेणं देणं आहे का त्याच्याशी? आळशी बद्दल काही लिहिलंय का तिथे असं? याचाच संबंध लागत नाही. पण हे ड्रायव्हिंग करताना सावध राहिले पाहिजे का लिहिलं, का स्टेटमेंट आलं असेल ते? जर तुम्हाला समजा तुमच्या घरी रोज आई एक गोष्ट म्हणते तुम्हाला, बेटा खोटं बोलू नको, बेटा खोटं बोलू नको, बेटा खोटं बोलू नको, असं म्हटलं 3 दिवस वेगवेगळं, त्याचा अर्थ काय झाला? त्याचा निष्कर्ष काय निघतो? जर तुम्हाला आपलीच आई आपल्याला म्हणते की बेटा खोटं बोलू नको, त्याचा अर्थ काय निघतोय? असं तर होणार नाही की तुम्ही सत्यवादी हरिश्चंद्र आहे आणि तरी तुमची आई म्हणते खोटं बोलू नको. पण काहीतरी खोटं बोललेलं असेल तरच ते वारंवार म्हणेल ना, म्हणजे त्याच्या मागचा अर्थ स्टेटमेंट केव्हा येतं? एखादं स्टेटमेंट ते एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी येतं. भावार्थ त्यातला जो असतो तो वेगळा असतो, तो कळला पाहिजे आपल्याला. मग याचा भावार्थ काय? सावध राहिले पाहिजे. का राहिले पाहिजे?
आता जर तुम्हाला सांगलं की ड्रायव्हिंग करताना ड्रिंक करू नये, समजलं? ते पोलीस लोक लिहून ठेवतात रस्त्यावर, समजलं? किंवा ते लिहिले एक डुलकी आहे ना, गेले मग ते पुढे काहीतरी लिहिलेलं असतं, समजलं? ड्रायव्हिंग करताना जर तुम्ही डुलकी दिली याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय होतो तो सांग. ते वाचलं असेल ना तुम्ही की ड्रायव्हिंग करता ते लिहिलं, आता मला तर आठवत नाही ते ड्रायव्हिंग वर्ड्स काय लिहिलेलं असतं. की तुम्हाला जर डुलकी लागली की मग तुमचा संपला विषय. मग याचा अर्थ काय होतो तो सांग. याचा अर्थ तुम्हाला जो वाटेल तो सांग. दोन बरोबर, ऑनलाईन वाले दोन बरोबर. हे ऑनलाईन वाले बोलू नाही शकता का म्हणजे? हुशार पोरं दिसतात पण बोलू नाही शकता मी. तर बघा, ड्रायव्हिंग करताना ड्रिंक करू नये याचा अर्थ काय होतो की बाबा पहिले चांगली झोप घेऊ नये मग ड्रायव्हिंग कर, असा त्याचा अर्थ होतो. ड्रिंक केल्यामुळे जर चालली तर तुला गाडी व्यवस्थित चालवता येणार नाही, आपा चालला समजा. आणि ते जे वाक्य आहे दुसरं, डुलकी आली की विषय खल्लास, त्याचा अर्थ असा आहे की पहिले झोपून या, चांगली झोप झालेली असेल मग गाडी चालवा. म्हणजे दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे, प्रत्येक स्टेटमेंटचा अर्थ वेगवेगळा असतो. लक्षात आलं? जर भावार्थ घ्यायचा असतो तसे इथे भावार्थ घ्यायचे, इथे याचा काही संबंध लागत नाही. मग हे भावार्थ घेण्यासाठी हो वाचायचं आणि रिलेट करायचं. तुमच्या आतला जो हे असतो ना, सेन्स असतो, समजून अंडरस्टँडिंग जिथून होते आपल्याला, आपल्या डोक्यातून, आपल्या बुद्धीतून. आपण म्हणतो ना माझ्या बुद्धीला पटत नाही एखादी गोष्ट, की यार चांगलं तर वाटतंय पण झालं जीव घाबरत नाही एखादी गोष्ट करताना, म्हणजे बुद्धीला पटत नाहीये माझ्या हे केलं पाहिजे आपण. तुम्हाला एखादी गोष्ट, समजा शर्ट घ्यायचंय तुम्हाला, तो 1,000 रुपयाला सांगितला आणि तुमचा मित्र म्हणतो हा परवडतोय परवडतोय, पण तुम्ही काय म्हणताय, नाही यार मला आहे ना असं वाटत नाही की 1,000 रुपये किंमत असेल. असं मनामध्ये एक येऊन जातो, एक सेन्स असतो प्रत्येकामध्ये, सेन्स ऑफ ह्युमर प्रत्येकात असतो. तो जिथे तुमचा क्लिक झाला ना, नाही यार हे वाटत आहे, हे वाटते, तर मग ते करायचं, असं याच्यात अपेक्षित आहे. पण तो सेन्स ऑफ ह्युमर वाढवण्यासाठी त्याची प्रॅक्टिस करावी लागते खूप, की असे असे प्रश्न आहे, असं असं असतं, मग तो डेव्हलप होतो. नाही तर मी फक्त असाच जातोय ना, नाही मला नाही वाटत, मला तर काहीच वाटत नाही, मग जगामध्ये लोक जगताय असंच वाटत नाही मला, तर मग जग फिरावं लागेल ना, जगाबद्दल स्टेटमेंट करायचं, जग फिरावं लागेल. मग हे जर अर्थ समजून घ्यायचे तर असे जास्तीत जास्त तुम्हाला स्टेटमेंट बघावं लागतील आणि मग तो डेव्हलप होतो. तो असतो, पण तो डेव्हलप होण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. समजला? सेन्स ऑफ ह्युमर तो इथे टेस्ट केला जातो, की हा जो व्यक्ती आम्ही कर्मचारी म्हणून निवडणार आहे तो सेन्स ऑफ ह्युमर वाला आहे का, याच्यासाठी ते एक दोन प्रश्न टाकलेले असतात असे, समजलं? याचा फक्त हा संबंध आहे. कारण सावध राहिले पाहिजे, सावध राहिले तर आपण दुर्घटना होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. तो शब्द आहे ना तिथे, वाचवतो असा आहे का? आपण किती सावध राहिले समोरचा नसला तर, म्हणून ते शकतो म्हटलेलं आहे. म्हणून बरोबर वाक्य येते की आपण वाचू शकतो, सावध, किमान आपण सावध राहिले तर काही ना काही आपण स्वतःला वाचू शकतो, त्याचा अर्थ. आता दोन स्टेटमेंट विधान घ्या. पहिलं विधान, दोन विधान घ्या. नायट्रोजन गॅस आहे, या चेंबर मध्ये gas आहे. आता बघा, या चेंबर मध्ये नायट्रोजन गॅस, त्याचे ऑप्शन आहे ना, ते ऑप्शन वेगळे आहे बघा. पहिला ऑप्शन आहे
निश्चितपणे काय निष्कर्ष, निष्कर्ष निष्कर्ष जो आहे याचा हा असत्य आहे, बरोबर नाही, निश्चितपणे चुकीचं आहे. दुसरं सत्य आहे. तिसरं सत्य किंवा असत्य यापैकी कुठलीही शक्यता. आणि तिसरं आहे असत्य. आता हे याचे अर्थ समजून निश्चितपणे असत्य म्हणजे की डायरेक्ट प्रूफ होते की हे असत्य, डायरेक्ट प्रूफ झालं की असत्य आहे. दुसरं सत्य आहे म्हणजे बा खरं आहे. निश्चितपणे सत्य जर असलं वाक्यामध्ये तर याचा अर्थ की प्रूफ आहे की ते सत्यच आहे. तर हा जो शब्द लावतो आपण तो कशासाठी लावतो, निश्चितीसाठी लावतो, माहितीये ना. आता मी जर म्हटलं की मी उद्या गावाला जाणार आहे, उद्या गावाला जाणार आहे याचा अर्थ की मी जाणार आहे, आतापर्यंत काय ठरलंय जाणार नाही, रात्रीमध्ये जर कॅन्सल झालं तर मग कॅन्सल. पण मी उद्या जाणारच आहे याचा अर्थ काय की मी जाणारच आहे, निश्चित झालेलं आहे. आता त्या निश्चितपणेचा अर्थ तो आहे की ही गोष्ट आहेच, निश्चितपणे असत्य म्हणजे ते असत्यच आहे आणि सत्य म्हणजे सत्य आहे, असं असं आहे साधन. आणि सत्य किंवा असत्य आहे पैकी कुठले म्हणजे हे जे निष्कर्ष आहे या वाक्यांवरून एक तर असू शकतो एक तर नसू शकतो, अशा दोन शक्यता आहे, म्हणजे संभाव्यता आहे, प्रोबॅबिलिटी आहे असं म्हणू शकतो. आणि असत्य म्हणजे चुकीचं आहे वाक्य. असं कुठलं आहे ते सांगा, थोडा विचार करा. दोघं वाक्य वाचा वरचे आणि हा कुठला ऑप्शन येते बघा. थर्ड, बरोबर आहे, थर्ड. सांगा कुठलं, सी. अजून कोणाला काही सांगायचं त्याच्या व्यतिरिक्त काही सांगायचं बघा. नायट्रोजन एक गॅस आहे झाला, या चेंबर मध्ये गॅस आहे. आता चेंबर आहे त्याच्यामध्ये गॅस आहे, नायट्रोजन भी एक प्रकारचा गॅस आहे. आता या गॅसमध्ये त्या चेंबर मध्ये त्यानं जर म्हटलं की हे असत्य आहे, त्या चेंबर मध्ये गॅस आहे याचा अर्थ नायट्रोजन गॅस आहे, तो असू बी शकतो किंवा, कारण तो एकुलता एक गॅस नाही ना, बाकीचे गॅस आहे, म्हणून इथे शक्यता तयार होते. शक्यता तयार होते म्हणून हे एकच आहे शक्यता होते. समजलं का की ते एकतर हे वाक्य एकतर सत्य असू शकतं म्हणजे नायट्रोजन गॅस आहे म्हणजे आहे, असला तर सत्य आहे आणि नसला तर असत्य आहे, म्हणजे दोघी शक्यता आहे. पण ठामपणे सांगू शकतो का आपण की त्या चेंबर मध्ये कुठला गॅस आहे असं ठाम कुठलंच उत्तर इथे नाहीये, म्हणून शक्यता आहे, म्हणून इथे ऑप्शन. काश्मीर पृथ्वीवरील स्वर्ग आहे. त्याचे निष्कर्ष आहे काश्मीर सर्वात सुंदर आहे. काश्मीरी लोक सर्वात चांगले आहेत. पहिलं दुसरं दोघी दोघी स्वर्ग कोणाला दिली जाते, स्वर्ग सर्वात भारी जे सर्वात सुंदर त्याला म्हणतात स्वर्ग. काश्मीर, काश्मीर सर्वात सुंदर आहे, हे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे सर्वात सुंदर आहे असा त्याचा अर्थ आहे. समजलं ते हे होते. पुढे काश्मीरी लोक सर्वात चांगले, जसं काश्मीरी लोक सर्व चांगले असे का,
असं इथून ना काही अर्थ लागत नाही. ते चांगले आहे की वाईट आहे तो विचार नाही करायचा आपल्याला. आपल्याला विचार कुठला करायचा आहे, स्टेटमेंट वरून विचार करायचा. समजलं? स्टेटमेंट वरून त्याने जर म्हटलं असतं स्टेटमेंट मध्ये की काश्मीरचे लोक, असं काहीतरी म्हटलं असतं की काश्मीरचे लोक, सर्व लोक दयावान आहेत, मग इकडे लिहिलं असतं आपण काय, काश्मीरचे सर्व लोक चांगले आहेत, मग दयावाने म्हणजे चांगले असं आपण केलं असतं. स्टेटमेंट वरून केलं असतं. मग आपला तर्क काय काश्मीरमध्ये झाले असं मध्ये विचारत, मग ते तर वाईट असतात काही काही, काही खरंच चांगले असतात, काही वाईट असतात. ते संभाव्य आहे. तर तो तर्क नाही लावायचा आपल्याला. स्टेटमेंट जसं तसं तर्क त्याच्यावरूनच लावायचं. मग याच्यावरनं फक्त काश्मीर बद्दल सांगितलंय. समजलं? लोकांबद्दल काही वर काही सांगितलं नाही म्हणून हे काही अनुसरण करा. ऐकलंय का? ऐकलंय काय? काय बघ. दूरचा डोंगर साजरा, दूरचा डोंगर साजरा केव्हा आला असेल हे? समजा दुरून डोंगर चांगला आहे, पण त्याच्या जवळ खराब दिसतो तर माणसाच्या याचा विचार केला आहे म्हणजे माणसाच्या बुद्धीचा विचार केला आहे. म्हणता आणि तुझा काही उत्तर तेच नाही. कोणतं जे आहे ते एक आणि दोन. चला. बाकी बाकीच्यांनी उत्तर द्या. दूरचा डोंगर साजरा आहे म्हणजे तुम्ही पहा, आता पहिल्यांदा कोणी भेटले होते ते मित्र मित्र झाले, मैत्री मैत्रीण झाले, अशा काही झाल्या असतील आधी जेव्हा भेटले होते तेव्हा एकदम मस्त एकदम चांगलं असतं. आता एक दोन महिने आले ते आपल्या हरकत आहे असं जवळ राहायला लागले ना आता, रोज भेटायला लागले. दुरून डोंगर चांगला असतो. आई बाबाची चांगली आठवण येत असेल, आता रोज कविता लिहित असतील, कोणी कोणी वाक्य लिहित असतील, कोणी स्वप्न लिहित असतील, आणि घरी असतात तेव्हा आईले काय तुच्छ तुच्छ बापाला नाही बोलत शक्यतो, कारण बाप वाजवतो ना चांगलं. आईला काय काय बोलतो आपण नाही की काहींच्या आई बी डेंजर राहतात. म्हणजे दूरचा डोंगर साजरा असतो एक, इथे कळलं असेल तुम्हाला. त्याचा अर्थ काय माहिती, की हे जे म्हणाली की दुरून तो डोंगरला चांगला बघतोय आणि समोर गेल्यावर काय होतोय, तो दुःखी होतोय की नाही यार चांगला नाही, साजरा नाही. म्हणजे काय की मनुष्याच्या जीवनात आहे ना, तो कधीच समाधानी नसतो. लक्ष आलं का? तो काय करतो की पहिले त्याला असा भ्रम होतो की तो समाधानी झाला, आणि मग थोडा वेळ झाला की तो काहीच नाही. तुम्ही आता ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करताय, नोकरीसाठी समजा, आता काही लोक नोकरी लागले, त्यांच्याकडे जा आणि म्हणा आता तर तू तर एकदम भारी तुम्हाला वाटते, त्यांना विचारा, तो नोकरीच्या पहिले धावपळ करत होता, अतिशय मेहनत केली, नशिबाने लागला, नशिबाने मेहनत दोघी लागते बरं काही ते, फक्त नशीब नाही फक्त मेहनत दोघं लागते.
हा, मेहनतचा जरा टक्का 80 90 95% करा, पण 2 4 टक्के 5% नशीब असतं. तर तर जे लागले त्यांना विचारा. झालं आता सगळं अचीव झालं, मग आहे का ते समाधानी? दूरचा डोंगर, हा, जोपर्यंत नोकरी दूर होती तोपर्यंत भारी वाटत होती. आता मी करतोय तर मला समजते की अरे याच्यातली मजा नाही. हा, काही गोष्टी सॉल्व्ह झाल्या पण सगळ्यांनी झाल्या, आणि सगळ्या गोष्टी कोणाच्या कधी सॉल्व्ह होत नाही मरेपर्यंत. कारण त्या गोष्टी वाढत जातात, मल्टिप्लाय होत जातात, इकडे गेलं की तिकडे, तिकडे गेलं की तिकडे. समजला, जेवढे ऑप्शन देणार तेवढा कन्फ्युज होतो माणूस. समजला, समाधानी नसतो. हे लागू होतं तिथे. समजलं, हे लागू होतं. दुसरं, माणसे नेहमी न्यूनगंडात असतात आणि आपल्यातील सर्वात श्रेष्ठ शक्ती ओळखत नाही. आता स्वतःबद्दल काही म्हणतोय का तो? त्याच्या भावना चेंज होतात, याचं ते वाक्य निदर्शन करते की त्याच्या भावना चेंज कशा झाल्या. दुरून पाहिलं तिला भारी वाटतं, जवळ गेल्यावर तिला वाईट वाटतं, असं भावना चेंज झाली. याच्यात स्वतःचं काही आलं का, म्हणजे त्याची आत्मिक शक्तीबद्दल काही आलं का? त्याच्या दृष्टिकोनाबद्दल विचार केलेला आहे. आत्मिक शक्तीबद्दल नाही, दृष्टिकोन आणि शक्ती याच्यामध्ये फरक असतो. समजलं का? दृष्टिकोन म्हणजे काय, तुम्ही या गोष्टीला कसं बघता, आणि शक्ती म्हणजे काय, तर तुमच्या क्षमता, तुम्ही काय करू शकता. समजलं, तर हा त्यातला फरक असतो. ते फक्त हे पहिलं अनुसरण करा. समजलं, जेवढं समजलं तेवढं बघ, पहिलं फक्त, दुसरं नाही. पहिलं बघ, त्याच्यात काही अडचण असली तर विचारा मला, एखादा शब्द अडला तो विचारा. पहिल्यांदा एखादा शब्द जर तुम्ही बघत असले तर तुम्ही तोही विचारला पाहिजे. समजला, कुठलाही शब्द अडला त्यांच्यामध्ये तर लगेच विचारायचा, अर्थ विचारायचा, कारण शब्दांमध्ये अर्थ असतो आणि अर्थामुळे ते वाक्य कळतं. न्यूनगंड म्हणजे काय सांगा? तुम्ही रोज शब्द वापरता, रोज, फक्त इंग्लिश मध्ये वापरता. हा, काय म्हणा, कोण म्हणते, बोलतो कोण? राहतो. हा, काय? भ्रम. न्यूनगंड म्हणजे भ्रम. नाही, भ्रम दोन प्रकारचा असतो. मी एकदम भारी आहे असा भ्रम, आणि दुसरा भ्रम, अरे यार मी काहीच नाही असा, म्हणजे हा दोघी असू शकतो. पण न्यूनगंड हा निगेटिव्ह आहे. आपण म्हणतो ना की याच्यातले निगेटिव्हिटी आहे, काही करायला म्हटलं की तो नाहीच म्हणतो, नाही नाही माझ्याकडे होणार नाही, मी करूच शकत नाही. नाही माझ्याकडे तो, मी इथे आला म्हणजे मी पाय असे एकदम थरथर थरथर कापतात, बोलता नाही येणार मला. मी क्रिकेट मी खेळू शकत नाही, बॅटच पकडता येते. धावायला, अरे माझे पाय चालायला तर नाही, मग धावायला कुठे? झोपणं, अरे झोप तर माझ्या आयुष्यातच नाही. म्हणजे त्याला काहीही सांगितलं तर काय, त्याला कुठली गोष्ट नवीन करायला सांगितली की तो स्वतःला निगेटिव्ह म्हणतो, करून घेतो. आपण त्याला म्हणतो की काय निगेटिव्ह आहे, तर जो या गोष्टीला घाबरतो, करू नाही शकत, तर का तो करू शकतो. पण त्याच्यामध्ये तो न्यूनगंड आहे, कमीपणाची भावना आहे, कमीपणाची भावना. समजलं? ती कमीपणाची भावना तुम्हाला दिवसेंदिवस सतवते. त्याचं एक उदाहरण सांगतो फक्त. न्यूनगंड काय आहे? कनिष्ठता, बरोबर, पाहिलं, बरोबर उत्तर दिलं योगेशने. कनिष्ठ म्हणजे स्वतःला आपण आहे ना जिल्हार समजतो. वारंवार वारंवार तुम्हाला पहिल्यापासून एक सांगितलं मी, आपण मराठी माणूस आहे, आपण ग्रेट आहे, आपण काहीतरी. आपल्या बापदादांचा इतिहास काय म्हणतो मी, की झाले दिल्लीला झेंडा लावणारे लोक. आपण कशाला मागे राहायचं, आपण भारी लोक आहे. पण तुम्ही आता एसपी कॉलेजला जा, कोणीतरी ऍडमिशन घेतलं का तुमच्यापैकी, कोणी घेतलं? कुठल्या तरी मोठ्या पुण्याच्या कॉलेजला जा, चांगल्या कॉलेजला, एफसी कॉलेजला जा. कुठलं? एफसी कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, तिथे शिकायला जा. रस्त्यानं ते काही मी खरेदी करायला कोणी जाऊ शकतो, पण कॉलेजला चांगलं ऍडमिशन घ्या. पहिल्याच दिवशी न्यूनगंड येतो आपल्या गावातल्या, गावातल्या काय बाकीच्या शहरातले, पुणे सोडून बाकीच्या शहरातले सगळे. मुंबईवाल्यांना शक्यतो येत नाही, ते शिकतच नाही असतं मुंबईवाले. पण काय न्यूनगंड येतो, कसा आहे तो सांगा बरं. तिकडे ग्रुप असतो, कपडे तुमचे एकदम भारी आहे, तुमचं सगळं भारी आहे, तुम्ही गाडीने गेले समजा, पाटलाचा पोरगा आहे समजा, काहीतरी आहे समजा तुमच्याकडे, तरी न्यूनगंड येईल तुम्हाला तिथे. का? हे ना इंग्लिश मध्ये बोलतील एकमेकांशी, तुम्ही तिकडे असे मौनम मौनम धार आहेत, तुम्हाला विचारा नसतील ते, मग तुमच्याशी बोलतील ते, दोन वाक्य इंग्लिश मध्ये भेटतील, एखादा शब्द, मग तुम्ही तिथे
काय बोलला ते कळत गेले का प्रतिक्रिया गेले प्रतिक्रिया असते पण याची क्रियाच कळली नाही. न्यूनगंड आला. ज्याला न्यूनगंड नसतो तो काय म्हणतो ओ बाबा मला काही इंग्लिश येत नाही तुला मराठीत समजू जाईल का मला आपण महाराष्ट्रात राहतो मराठीत सांग तू दिसतो तर मराठी आहे रंगरूपा बोलतो इंग्लिश त्याच्या न्यूनगंडनीनं तो असं झापड मारेल समजलं का जर त्याच्यावर आलं तर तो त्यांना नाही म्हणणार की मराठीत बोलावी ना कारण त्यांना बोलायचं बोलतो पण माझ्याशी बोलायचं असेल तर बाबा मराठीत बोल कारण मी अभिव्यक्त त्याच्यात मराठीत होऊ शकतो पण न्यूनगंड असलं ना तर तो मनाला खातो नाही नाही हे काहीतरी ग्रेट आहे हे काहीतरी मोठे आहे हे काहीतरी काय असं म्हणजे तो दुसऱ्यांना भारी आणि स्वतःला कनिष्ठ समजतो हे बा स्वतःला अति भारी समजणं हा अति शहाणपणाचं लक्षण आहे तेही चांगलं नसतं आणि स्वतःला कनिष्ठ समजणं म्हणजे सर्वात पहिले तर मायबापाचा अपमान आहे की तुमच्या मायबापांना एका कनिष्ठ माणसाने जन्म दिला त्यांचा अपमान दुसरा स्वतःचा अपमान आत्मसन्मान गेला तुमचा मला म्हणतो न्यूनगंड तर न्यूनगंड सोडला पाहिजे मी कसा आहे मी एकदम भारीच आहे फक्त एवढंच आहे की मी माझ्या ठिकाणी भारी आहे आणि मी प्रयत्न करत असतो माझ्यामध्ये ती क्षमता आहे की मी ते मिळवू आणि मला जर काही कळलं नाही तर मी विचारतो मी घाबरत नाही कोणाला समजलं कमतर ज्याच्यामध्ये न्यूनगंड नसतो तोच समानता पाळतो समजलं का ते म्हणतो ना आपण सगळे समान आहे आपण सगळे सारखे हे केव्हा होईल जेव्हा न्यूनगंड नसेल तेव्हा अन्याय करणारा करू द्या पण झाला सहन करणारा कशासाठी करतोय तो मोठा प्रश्न आहे तू कशाला सहन करतो तू पैलवान दिसतोय आणि तुम्ही 50 दिसताय हा एकटा आहे तुम्ही कसं काय सहन करतोय तसं कोणी येतो आणि आपल्याला ज्ञान पासून चालला तो कोणी येतो हिंदी भाषिक येतो हिंदीमध्ये पटपट पटपट करतो आणि आपले लोक हा वो कैसा है वो मेरे को कुछ करता नहीं है आपले लोक ते हिंदी मराठीची अशी तशी करतात आपल्यात न्यूनगंड आलाय समजलं का कळतंय का तुम्हाला राज ठाकरेचं भाषण आहे का थोडस न्यूनगंड जास्त आला. आता एक लक्ष द्या जे वाक्य आहे ना हे प्रश्न जे हे कळतंय का तुम्हाला हे कशावर आहे मला जे शिकवायचं आज मेन ते हे नाही आहे हे ते तुम्हाला वाक्य कुठे भेटून जातील आणि तुम्हाला याचा अर्थ काय हा कॉमन सेन्सचा प्रकार आहे त्याच्यात काही अडलं तुम्हाला तर विचारा तुम्ही मला जे गणितीय प्रकार आहे ना गणितीय प्रकार ते मला सांगायचे नाही बाकी निष्कर्ष जो आहे काय निघतो तो बघ कोणता अर्थ निघतो यामध्ये लक्षात ठेवा प्रत्येक चिन्ह लक्षात ठेवा हा याचाच अर्थ काय जिथे टोक असतो तो लहान असतो हा ग्रेटर दॅन म्हणतो आपण याला लेस दॅन म्हणतो समजलं ना? हा काय ग्रेटर दॅन म्हणजे मोठा पी मोठा आहे क्यू पेक्षा तर क्यू आणि सी मध्ये आहे तर क्यू याच्यात दोन शक्यता क्यू एकतर लहान आहे सी पेक्षा किंवा एकतर तो सी एवढा आहे कारण हे जे चिन्ह तयार झाले ते असं आणि असं पासून तयार झाले हे दोघे मिक्सचर झाले आणि असं तयार झालं असा जो असतो तो लहान असतो ना लेस दॅन असतो जिच्याकडे टोक तो लहान म्हणजे क्यू जसं मी असं लिहितो ते असं लिहिता येईल समजलं जर मी म्हटलं असं ते असं लिहिता येईल हे चिन्ह माहिती आहे प्रत्येकाला पण याचा अर्थ काय होतो याचा मी जर म्हणलं एक असं जर म्हटलं किंवा इथे असं म्हटलं तर याचा अर्थ काय होईल आणि याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की एक्स एकतर 5 पेक्षा लहान एक्स एकतर 5 पेक्षा दोन शक्यता आहे ना तिथे हे दोन चिन्ह आहे बरं का दोन्ही एकत्र आलेले म्हणून दोन स्टेटमेंट आहेत तर हे एक्स 5 पेक्षा लहान आहे 5 आहे एक्स 8 पेक्षा लहान आहे समजलं हा याचा अर्थ होतोय किंवा एक्स हा 8 एवढा आहे समजलं जे एक्स ची किंमत किती आहे किंवा 8 पेक्षा तो लहान आहे लक्षात आलं का म्हणजे कमी आहे म्हणजे 7.5 आहे किती असेल 7.5 काही असेल पण तो 8 पेक्षा लहान आहे 8 पेक्षा वर जाईल का तो 8 पेक्षा वर जाईल का
एक तर तो 8 एवढा आहे म्हणजे बरोबर 8 आहे, हे बरोबर, किंवा तो लहान आहे 8 पेक्षा म्हणजे 7, 6, 5 असं आहे. इथे काय अर्थ होतो की एक्स एक तर 8 पेक्षा मोठा आहे किंवा 8 म्हणजे 8 एवढा आहे, म्हणजे एक तर एक्स 8 किंवा 8 पेक्षा मोठा असेल म्हणजे 9, 10, 11, 12 असा वर असेल, 8 पॉईंटच्या वर असेल. लहान असेल का तो 7 पॉईंट वगैरे 6 वगैरे असा येईल का तो? जर त्यानं असं म्हटलं ऑप्शन मध्ये पहा की एक्स हे असं हे असा प्रश्न दिलाय आणि ऑप्शन दिले की तर म्हणजे प्रश्न विचारला की बरोबर किती आणि ऑप्शन दिले तुम्हाला की 6, 7, 9 कोणतं उत्तर येईल ते सांग. 6, 7, 9, 5 या हे असं स्टेटमेंट दिलं की एक्स हा आणि एक्स बरोबर किती किती उत्तर येईल बरोबर सचिन नाही बरोबर ना. इथे काय उत्तर येईल सांगा बरं. याचा अर्थ काय झालाय 8 एक्स 8 पेक्षा एकतर मोठा आहे एकतर 8 एवढा आहे. मग खालीलपैकी काही येऊ शकतो तू 4 ऑप्शन आहे 4 पैकी सांग. 6, 7, 9, 5 किती येईल 6, 7 दिसतंय ना प्रत्येकाला 6, 7, 9, 5 पैकी काय उत्तर आहे किती येईल 9 येईल ना. तो एक तर 8 एवढा आहे किंवा 8 पेक्षा मोठा आहे 9, 10, 11, 12 असा आहे. तो 8 पेक्षा लहान नाही येणार. कळतंय का मी काय म्हणतोय आता. इथे काय होतं की एक 8 पेक्षा लहान आहे. इथे काय उत्तर येईल सांगा बरं या ऑप्शन पैकी 6, 7, 9, 5 असेल ते एक्सचं उत्तर काय येईल ते सांग काय येईल 9 सोडून सगळे उत्तर येतील ते समजलं कारण 8 पेक्षा लहान आहे हे लहान आहे ना 8 पेक्षा समजलं. हा 9 येणार नाही का कारण हा एकतर 8 एवढा आहे म्हणजे मॅक्सिमम लिमिट 8 आहे आणि मिनिमम लिमिट मग 8 पेक्षा लहान आहे मग किती असेल समजलं. इथे काय आहे मिनिमम लिमिट 8 आहे आणि मोठं लिमिट मग किती असेल मग 1000, 2000, 5000 पण 8च्या खाली जाणार आहे. तर या चिन्हांचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या लिहून घ्या. हे चिन्ह आहे आणि इक्वल टू म्हणजे डायरेक्ट इक्वल टू इक्वल टू म्हणजे काय बरोबर 5 म्हणजे 5च एक्स म्हणजे 5च. चला काहींनी बरोबर उत्तर दिले एक्स बरोबर 5 म्हणजे 5च समजलं का 5च्या पॉईंट वर नाही 5च्या पॉईंट खाली समजलं का. कळतंय इक्वल टूचा अर्थ लेस दॅन इक्वल टूचा अर्थ समजला शक्यता ग्रेटर दॅन इक्वल टूचा शक्यता हे लिमिट ठरलेली आहे तिथे. इथे लिमिट नाही इथे डायरेक्ट तीच किंमत आहे एक्स म्हणजे 5 बाकी काहीच नाही. कळतंय का. आता पुढे कुठला असा त्याच्यावर चिन्ह नाही आता याच्यावर नाही या स्टेटमेंट वर नाही हे कसं काढायचं हे बघ काढून बघा थोडा विचार करा. त्याला याच्यावर आकृती कशी काढायची आता याच्यामध्ये कसं आहे तुलना केलेल्या असतात की कोणीतरी मोठा आहे कोणीतरी लहान आहे कोणीतरी सारखा आहे असं केलेलं असतं सरळ जायचं असतं आणि लिहिण्याची पद्धत लक्षात ठेवा. आता बघा पी क्यू पेक्षा मोठा आहे मग मी असा लिहिला पी क्यू खाली लिहितो का कारण लिहिण्याची पद्धत क्यू पेक्षा तो मोठा आहे म्हणून वर लिहिला. काही गणित असतात आपले की अजय विजयपेक्षा उंच आहे असे वगैरे काही प्रश्न असतात किंवा हा त्याच्यापेक्षा वयाने लहान आहे तर तिथे हेच पद्धत वापरायची अजय विजयपेक्षा उंच आहे का मग अजय वर लिहा विजय खाली लिहा असं. पी क्यू पेक्षा मोठा आहे दादा फिक्स आहे. तिथे शक्यता आहे का काही शक्यता आहे का इथे काही की तो इक्वल टू वगैरे आहे असं काही आहे का. पी क्यू पेक्षा मोठा आहे म्हणून तो वर लिहिला समजलं. आता क्यू आणि सी ते जे दोन चिन्ह आहे आपलं 2 अक्षर आहे आणि त्यांच्यामध्ये चिन्ह आहे ते एक एक बघायचं. पहिलं हे स्टेटमेंट झालं पी आणि क्यू मधलं की पी क्यू पेक्षा मोठा मग हे भेटलं. आता पुढचं का क्यू आणि सी मध्ये काय क्यू एकतर सी एवढा आहे म्हणजे क्यू आणि सी सारखे किंवा क्यू सी पेक्षा लहान आहे क्यू काय सी पेक्षा लहान आहे. आता सी म्हणजे वर बी असू शकतो म्हणजे क्यू खाली आला ना सी पेक्षा. आता हा पी जेवढा मोठा आहे तेवढा सी मोठा असेल असं जरुरी नाही. समजा मी जर म्हटलं की हा 8 आहे हा 10 आहे हा 9 आहे तर याचा अर्थ तोच होतो की पी क्यू पेक्षा मोठा आहे याचा अर्थ तोच होतो की सी याच्यापेक्षा क्यू पेक्षा मोठा आहे.
पण याला न म्हटलं आणि याला न म्हटलं तरी तेच होतं ना, आयच्या पेक्षा मोठा आहे. म्हणजे युशी तुलना आहे, पी सोबत काही लागतंय का त्याचं रिलेशन? सीचं डायरेक्ट सीशी लागत नाहीये. हा. पुढे म्हणजे क्यू बरोबर काय? क्यू एकतर सी सारखा आहे, सी एवढा आहे किंवा सी पेक्षा लहान आहे, म्हणजे सी वर आला थोडा, म्हणजे सी मोठा आला. पुढे सी इक्वल टू बी. आता सी कुठे कुठे दिसतोय तुम्हाला? इथे आहे, म्हणजे सी बरोबर बी असू शकतो, बी बरोबर क्यू असू शकतो. आणि जर सी मोठा असला बी इथे असू शकतो. लक्ष आलं? अर्थ आहे का काय लिहितोय मी? एक एक स्टेटमेंट हे व्यवस्थित लक्ष द्या, एक समजून घ्या पहिले. मग आता सी इक्वल टू बी असू शकतो, सी जर इथे असला तर इथे असू शकतो, किंवा सी मोठा आहे ना बी, सॉरी बी मोठा आहे सी पेक्षा, बी मोठा आहे सी पेक्षा, म्हणजे तो या सीच्या वर असू शकतो. लक्ष आलं? आता तुम्ही म्हणसाल आता पीच्या वर गेला, पीशी यांचा काही संबंध नाही येतो. कळतंय का तुम्हाला? कळतंय नाही? पुढे आता बी इक्वल टू एम. काय बी इक्वल टू? आता बी कुठे कुठे आहे ते सांग. बी कुठे कुठे? इथे. म्हणजे बी जर सी एवढा असला आणि सी क्यू एवढा आहे आणि बी एवढा एम आहे, त्याचा अर्थ एम सी आणि क्यू एवढा असू शकतो. मग बी इकडे इक्वल टू एम असेल किंवा इथे असेल किंवा इथे असेल. लक्ष आलं? आणि आता एम डी पेक्षा मोठा आहे, एम जो आहे तो डी पेक्षा मोठा आहे. आता एम कुठे असू शकतो? इथे. डी इथे लिहिलेला आहे. इथे जर एम असला इथे असला तर इथे. लक्ष आलं? आता एक आता परफेक्ट काय तेवढं फक्त उत्तर द्यायचं. परफेक्ट परफेक्ट आहे, एम क्यू पेक्षा मोठा आहे. आता एम कुठे दिसतोय तुम्हाला? शक्यता काय? एम. आता शक्यता येते ना तिथे, एम वेगवेगळ्या ठिकाणी, तर काय येते उत्तर? ते लक्षात ठेवा, एम क्यू पेक्षा मोठा आहे. याचे ऑप्शन दिलेले आपण, ऑप्शन वरून सांगतो. पहिले फक्त एक किंवा तीन, एक किंवा तीन खरं आहे. दुसरा ऑप्शन फक्त म्हणजे केवळ 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 एक खरं आहे. कुठलाच कुठलाच निष्कर्ष खरा नाही. दुसरा दुसरा अथवा दुसरा किंवा चौथा खरा आहे. काय खरं आहे ते सांगा. नाही, या ऑप्शन पैकी ना एक किंवा तीन खरं आहे का? किंवा फक्त एक खरं आहे, कुठलाच निष्कर्ष खरा नाही, दुसरा किंवा चौथा खरा आहे. हा. आता पहिलं जे ते बघू आपण ना, हे आकृती समजली का तुम्हाला? पहिले काय केलं आपण? पी क्यू पेक्षा मोठा, पण क्यू पेक्षा पी मोठा पाहिजे. मग आता हे जे दोन शक्यता आहे, हे चिन्ह म्हणजे काय? दोन शक्यता. मग क्यू लहान आहे सी पेक्षा किंवा इक्वल टू सी, इक्वल टू सी असेल किंवा सी पेक्षा लहान म्हणजे सी वर काढलाय. समजलं का? एक केमिस्ट्रीचा बॉन्ड नाही बरं कुठला, समजलं का? केमिस्ट्री मध्ये शिकतो तुम्ही ए बी सी डी, ते नाही आहे. याला आहे ना एक एक स्टेप बाय स्टेप जातोय आपण. समजलं? डायरेक्ट याला नको बघा, एक एक स्टेप बघा. हे झालं इक्वल टू सी आहे किंवा इथे झालं, एवढं झालं सी आला. पुढे आता हा जो सी आहे तो कोणाशी रिलेटेड आहे? बी शी. मग सी कुठे कुठे? इथे, तर दोघीकडे. मग सी कुठे? तर बघा इथे सी आहे,
सी एकतर लहान बी पेक्षा इक्वल टू म्हणजे इक्वल टू बी जर सी इथे असला तर इथे इक्वल टू बी सी इथे असला तर इथे म्हणजे शक्यता आहे किंवा बी मोठा आहे सी इथे असला तर इथे बी बी इथे असला तर इथे बी समजला पुढे बी इक्वल टू वन आहे एम बी इकडे कुठे इथे काय हा पण होता तो निगेट केला होता हा एम एम इथे येऊ शकतो इथे येऊ शकतो इथे तो म्हणतोय की एम डी पेक्षा मोठा आहे आता एम डी पेक्षा मोठा आहे म्हणजे हा डी एमच्या खाली इथे असला तर इथे एम असला तर इथे एम असला तर इथे समजलं आता पहिलं बघ एम हा क्यू पेक्षा मोठा आहे तर एम क्यू पेक्षा मोठा दिसतोय का इथे एम जर इथे असला तर तो क्यू एवढा आहे इथे असला एम तर तो क्यू पेक्षा मोठा आहे इथे जर एम असला तर क्यू पेक्षा मोठा आहे म्हणजे येऊ शकतो एम क्यू पेक्षा मोठा येऊ शकतो जर तो इथे असला तर येऊ शकतो लक्षात आलं का जर तो इथे असला तर येऊ शकतो पण इथे असला तर येऊ शकतो का हे ठामपणे आहे का हे शक्यता आहे म्हणजे येऊ शकतो पहिला येऊ शकतो शक्यता पुढचा बा बी हा क्यू पेक्षा लहान येऊ शकतो किंवा बरोबर येऊ शकतो आता बघ डी आणि क्यू डी जो आहे तो लहान आहे क्यू पेक्षा किंवा बरोबर आहे आता मला डी जर इथे आला खाली आणि हा इथे एम आहे तर क्यू एवढा एम आहे आणि एम पेक्षा डी लहान आहे याचा अर्थ क्यू पेक्षा डी लहान आहे म्हणजे येऊ शकतो लहान लहान येऊ शकतो पण तो क्यू एवढा येऊ शकतो का पुढे दिसतोय का इक्वल टू मध्ये दिसतोय का त्याच्या म्हणजे असा लहान येऊ शकतो डी क्यू पेक्षा इक्वल टू मध्ये दिसतोय का बरोबर दिसतोय का इथे बरोबरीत दिसतोय का क्यूच्या बरोबरीत कोण दिसतंय का सी येऊ शकतो बी किंवा एम डी येतोय का त्याला हा डी लहान दिसतोय पा इथे जर घेतला इथे नाही येणार पण इथे तर येऊ शकतो ना म्हणजे इथे येऊ शकतो म्हणजे तो फक्त लहान येऊ शकतो डी असा येऊ शकतो पण इक्वल टू येऊ शकत नाही फक्त ते असतं तर आला असतं जसं इथे पा एम मोठा येऊ शकतो इथे येऊ शकतो ना म्हणून याला घेतलं आपण की हा शक्यता आहे इथे मोठा येऊ शकतो किंवा बरोबर बी येऊ शकतो म्हणजे तो पा हे पा जो एम आहे क्यू पेक्षा मोठा येऊ शकतो याच्यावर ना मोठा येऊ शकतो वर आहे क्यू जर इथे घेतला नाही मोठा किंवा बरोबर येईल म्हणजे बरोबर बी येऊ शकतो म्हणजे ही शक्यता आहे समजलं की एम हा क्यू पेक्षा मोठा येऊ शकतो किंवा बरोबर येऊ शकतो झाला पण इथे तसं नाही डी हा लहान येऊ शकतो पण बरोबर येऊ शकत नाही समजलं का पुढे तिसरं एम बरोबर क्यू आहे एम बरोबर क्यू येऊ शकतो इथे बघा इथे जर असं तुम्हाला पण फक्त तेवढीच शक्यता आहे का त्याची बरोबर हे पहा दोन शक्यता आहे काय तर एम हा क्यूच्या पेक्षा मोठा येऊ शकतो आणि एम बरोबर क्यू येऊ शकतो हे दोन शक्यता आल्या नेमकं सांगता येईल का की हेच आणि हेच असं सांगता येईल का आपल्याला एकतर येईल म्हणजे हे किंवा हे जर नसलं तर हे जर नसलं तर हे समजलं चौथं बघा सी आला आणि डी पेक्षा आता सी एकतर डी पेक्षा मोठा आहे सी डी पेक्षा एकतर मोठा आहे किंवा तो वेगळाच आहे म्हणजे सी इथे घेतला तर डी पेक्षा मोठा आहे पण सी इथे घेतला इथे ते सी बघा इथे तर सी इथे दोघीकडे असला तर मोठा दिसतो पण इथे नाही होणार समजला कारण आता हा इथे सांगता येणार ना आपल्या नेमकं काय म्हणून हे शक्यता आहे म्हणजे हे इथे असले की एम एकतर क्यू एवढा क्यू पेक्षा मोठा आहे किंवा त्याच्या बरोबर म्हणजे दोन शक्यता पुढे पुढे दिसते ते बी येऊ शकते किंवा हे येऊ शकते ऑप्शन पुढे होते की फक्त एक येईल ते येईल किंवा हे जर नसलं तर हे नसलं तर हे समजलं एवढं समजलं तेवढं डोक्यात जाऊ द्या पहिलाच प्रश्न डेंजर हे ऑप्शन जे आहे मी सांगतो परत सांगतो तुम्हाला सोपे गणित टेन्शन पण याचा अर्थ कळतोय का तुम्हाला त्या चिन्हांचा अर्थ जरी कळतोय या उदाहरणात तरी खूप झालं जेवढं तेवढं सोप्या सोप्या पासून जाऊ आपण
तर एक किंवा तीन केवळ एक खरं आहे असं नाही येणार, चौथं नाही येणार. कारण दुसरा किंवा चौथा असं त्याचं म्हणणं, दुसरा येऊ शकतो. कोणतं? हे समजलं नाही. हे बघ, आता आता ही फिगर समजली का, ही कशी आली? आता सी बी पेक्षा लहान आहे. पहिली गोष्ट तर तो लहान नाहीच आहे. इथे सी घेतला तुम्ही, बी पेक्षा लहान आहे का तो? हा खाली आहे ना डी, असं पाहिजे होतं तुम्हाला, म्हणजे तो मोठा आहे. लक्षात आलं का? कळलं का? इथं आणि इथे जर घेतलं तुम्ही, तो मोठा आहे. समजलं? इथे काही सांगता नाही आपल्याला, म्हणजे असं नाही आहे. असा आला तरी शक्यता, समजलं? म्हणजे शक्यता काय म्हणतोय मी, थांबणे सांगता येणार की सी हा डी पेक्षा मोठा आहे असंही थांबणे इथे सांगता येईल, पण इथे थोडी सांगता येईल. म्हणजे तिथे शक्यता आली नाही, इथे येणारच नाही का, कारण तो सी लहान म्हणतो. लहान तर होणारच नाही, तो कसं काय होईल? इथे सी मोठा दिसतोय आपल्याला डी पेक्षा. कळतंय? समजलं काय? सोपे प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न घ्या. सोपे म्हणजे हे चांगल्या चांगल्या ठिकाणी पडलेले बरं का, प्रश्न सोपे नाही आहे त्याचे, जरा एक एक चिन्ह घ्या. त्याला पहिलं विधान दिलेलं आहे, दोन विधान इथे. पहिलं आहे त्याला याच्यावर आकृती काढायचा प्रयत्न करा. दोन निष्कर्ष यांच्यापैकी कोणतं लागू होते ते सांग. सोपा प्रश्न आहे, इथे आकृती काढून बघ. एम एल पेक्षा मोठा आहे एवढं फक्त बघा. एम एल पेक्षा मोठा आहे म्हणजे एम असा लिहू, एल खाली 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 तो, अरे एम मोठा आहे म्हणून वर, एल थोडा आहे म्हणून खाली. लक्षात आलं? आता एल आणि एन मध्ये, आता एल इथे आपला, एल आणि एन मध्ये काय, एल एन पेक्षा मोठा आहे म्हणजे एन त्याच्यापेक्षा लहान झाला, म्हणजे एन इथे. याच्यावरनं काय समजलं आपल्याला की एम एन पेक्षा मोठा दिसतोय. समजलं? आता पुढे एन बरोबर आर, हा एन काय बरोबर आर, हिच्यात शक्यता विक्यता आहे का आता? म्हणजे हे आला आता. समजलं? आता पहिलं निष्कर्ष, आर मोठा आहे एल पेक्षा, आर ग्रेटर दॅन एल. आर मोठा आहे का? आर इथे, आर एल पेक्षा लहान पाहिजे होता ना, कारण एल पेक्षा लहान एन आहे आणि एन बरोबर आर एवढं आहे. तर आर जर इथेही ठेवला तुम्ही तर एल पेक्षा लहान येईल, मोठा होईल का तो? हे मोठा नाहीये, म्हणजे पहिले ना. दुसरा, आर लहान आहे एम पेक्षा, तर एम पेक्षा आर लहानच आहे, खाली आहे ना तो, म्हणजे आर लहान आहे एम पेक्षा, हे वाक्य बरोबर. लक्षात आलंय? लिहून घ्या. पुढचं बघा, यू व्यवस्थित बघा. निष्कर्ष हे विधान, एकच विधान हे निष्कर्ष. हे व्यवस्थित बघा, होताच आहे का बघा, मी काय बोलतोय त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. दोन बरोबर होतो, याचं काहीच निष्कर्ष. पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, दोघं आहे, तिघ आहे, असं कुठले ते सांग. कोणकोणते येतील निष्कर्ष ते सांग. दुसरा आणि बघा, याच्यावरनं काय लिहिता येईल आपल्याला, यू लहान आहे पी पेक्षा, म्हणजे हा पी आहे आणि यू कुठे आहे, लहान आहे. लक्षात आलं? समजलं? पी पेक्षा यू लहान आहे ना, समजलं? एवढं समजलं? चला एवढं झालं. आता पी आणि एस,
पी मोठा आहे एस पेक्षा. आता पी एस पेक्षा मोठा आहे म्हणजे एस खाली आला. आता इथे यू होता तर यू खाली जाईल का तो. आता एक लक्ष द्या, समजा पी ची व्हॅल्यू 100 आहे, समजा यू ची व्हॅल्यू 90 आहे, पी ची व्हॅल्यू 80. तर याचा अर्थ तोच होतो की पी यू पेक्षा बी मोठा आहे आणि एस पेक्षा बी मोठा आहे. म्हणजे पा यू लहान आहे म्हणजे पी मोठा आहे, ज्याच्याकडे भोगा तो मोठा ना. पी यू पेक्षा बी मोठा आहे, एस पेक्षा बी मोठा आहे झाला. पण यांच्या काही संबंध लागले का. मग इथे तुम्ही काय म्हणणार की यस लहान दिसतोय यू पेक्षा, दिसतोय. पण मी जर म्हटलं की हा 90 आहे आणि हा 80, याचा अर्थ हा होईल की पी 100 म्हणजे हा याच्यापेक्षा मोठाच आहे, याच्यापेक्षा मोठाच आहे. पण आता हा जर 80 घेतला, हा 90 घेतला तर यस यू पेक्षा लहान झाला. यस यस लहान आहे यू पेक्षा. आणि हा जर 90 घेतला 80 तर यू पेक्षा, म्हणजे शक्यता आली. हे ठाम सांगता येते का आपल्याला तो मोठा आहे की लहान आहे. यांच्यात नाही, याचा याच्याशी संबंध सांगता येतोय, पण यांचा संबंध सांगता येईल का, तो सांगता येणार नाही. आता मोठाच आहे यांच्यापेक्षा, पण यांच्यात कोण किती आहे ते नाही माहिती ना आपल्याला. आता आपण आपला मोठा भाऊ आहे आणि त्याला 2 भाऊ आहे अजून खाली लहान, तर तो मोठा आहे ना दोघांपेक्षा. पण या दोघांपैकी कोण मोठा आहे तो सांगा बरं, सांगता येईल का आपल्याला. जोपर्यंत आपल्याला समजत नाही की याच्यात काही काही वेगळी माहिती दिली जाते तोपर्यंत कळेल का की याच्यात कोण आहे. तसं याचं असतं. आता हे कसं समजायचं ते समजून घ्या. म्हणजे पी यू शी दिलंय पहिले की यू लहान आहे, मग असं लिहिलं. दुसरं लिहिलंय की पी मोठा आहे एस पेक्षा, म्हणजे एस इथे लिहिला. इथे काय नाही लिहिलं, कारण इथे लिहिलं म्हणजे काही समज होईल तुमचा, तो यू पेक्षा लहान आहे, तो इथे असू शकतो ना. हिच्या लहान नाही, तो इकडे बी लिहिते, इकडे लिहिते, दोघीकडे लिहिते. समजलं का, कळतंय का. म्हणजे मी जर म्हटलं की पहिल्या बेंचच्या मागे बसा, याचा अर्थ काय होतो, दुसऱ्या वेळी बसलं चालेल आणि शेवटच्या याच्यावर बसलं चालेल. कळतंय का, हे फिक्स आहे का जागा. तसं इथे की ची जागा फिक्स आहे की तो यू पेक्षा मोठा आहे आणि एस पेक्षा मोठा आहे. पण एस आणि च फिक्स नाही आहे की एस यू पेक्षा मोठा आहे की यू एस पेक्षा मोठा आहे, ते सांगता येत नाही. पुढे बघा, आता एसचा संबंध विषय. आता एस इक्वल टू व्ही, म्हणजे एस इथे एक तर तो व्ही एवढा असेल, एक तर तो व्ही एवढा असेल, किंवा व्ही पेक्षा मोठा असेल. म्हणजे व्ही इकडे पहा, यस एकतर व्ही एवढा असेल किंवा व्ही पेक्षा मोठा असेल, म्हणजे व्ही लहान झाला मग त्याच्यापेक्षा. हे 2 शक्यता आहे. हे चिन्ह म्हणजे 2 शक्यता. समजलं. मग तो काय म्हणतोय बा, यस हा एकतर इक्वल टू आहे, व्ही इक्वल टू एस इथे होता, मग इक्वल टू व्ही म्हणजे बरोबर होईल. किंवा एस मोठा आहे, मोठा आहे म्हणजे एस वर आला, व्ही कुठे लिहावं लागेल मग आपल्याला, याच्या खाली लिहावं लागेल. समजलं. तर ही आकृती तयार झाली. आता याच्यावर इथे काय काय शक्यता येते ते बघू. यस यू पेक्षा लहान, एसचं न्यूचं काही सांगता येईल का. आणि तो काय म्हणतोय किंवा इक्वल टू आहे, म्हणजे एस एक तर यू पेक्षा लहान आहे किंवा बरोबर आहे. मोठा बी असू शकतो ना, मग तो लहान असू शकतो, बरोबर असू शकतो, म्हणजे मोठा बी असू शकतो. हे सांगता येते का एस आणि यू काही सांगता येणार नाही. तर पहिला निष्कर्ष पहिलेच बाद झाला. दुसरं व्ही बरोबर पी आहे. आता मला सांगा, व्ही बरोबर एस असू शकतो शक्यता, किंवा लहान आहे व्ही त्याच्यापेक्षा. पण पीच्या बरोबर तर येऊ शकतो का, कारण एस तर पी पेक्षा लहान आहे आणि व्ही कुठपर्यंत उडी मारीन जास्तीत जास्त एस पर्यंत, आणि एस ऑलरेडी पी पेक्षा लहान आहे, म्हणजे तो याच्या पी एवढा कधीच येणार नाही. तिसरं, एस व्ही पेक्षा मोठा आहे. आता एस हा व्ही पेक्षा मोठा आहे आणि इक्वल टू बी आहे, दोन शक्यता आहे ना तिथे. एस व्ही पेक्षा एकतर मोठा आहे, एकतर इक्वल टू. ठाम मोठा आहे असं सांगता येईल का इथे. ठाम पण आहे की तो मोठाच आहे. याचा अर्थ काय होतो या वाक्याचा, की एस हा व्ही पेक्षा मोठाच आहे, असा आहे का त्याचा अर्थ. मी जर असं म्हटलं की 9 आणि 8, याला म्हणतात ठाम की 9 8 पेक्षा मोठाच आहे. याला तुम्ही असं करूच शकत नाही किंवा असं करूच शकत नाही, आणि हे चुकीचं आहे की 9 8 पेक्षा लहान कसं काय होईल, किंवा 9 बरोबर 8 कसं काय होईल. 9 हा मोठाच आहे, तसं एस मोठाच आहे असं म्हणता येईल का. नाही का, कारण हा ठीक आहे यस मोठा आहे, पण तो बरोबर बी असू शकतो. म्हणजे यस हा मोठा आहे आणि बरोबर बी आहे, ते इथेच दिलंय. तो फक्त मोठा किंवा फक्त असा येणार नाही.
आता अजून एक समजा निष्कर्ष असा असता की एस इक्वल टू व्ही, आणि हा एक निष्कर्ष असता, समजा हा पहिला असता, हा चौथा असता, समजा एस बरोबर व्ही आहे आणि एस मोठा आहे. आपल्या शक्यता काय आल्या की एक तर एस व्ही पेक्षा मोठा आहे, एक तर एस व्हीच्या एवढा आहे. म्हणजे एकतर तो मोठा असता, एकतर तो त्याच्या एवढा असता. म्हणजे काय की एकतर हे उत्तर येईल, एकतर हे उत्तर येईल. म्हणजे मग आपण ते ऑप्शन मध्ये काय असतं आपलं की केवळ एक उत्तर येईल किंवा दोन उत्तर येईल. लक्षात आलं का? मागचं जे ते पहिल्याचं ऑप्शन होतं ना केवळ, म्हणजे तिथे एक येईल दोन, पण तसं आहे का इथे आता? तो एकच म्हणतोय तर ते बी येणार नाही. म्हणजे तिघी निष्कर्ष येत नाही याच्यात. घेऊन घ्या. तिघ निष्कर्ष येत नाही. याला थोडं डोकं चालवावं लागेल ना. बघ, यू बरोबर व्ही, म्हणजे यू बरोबर व्ही, म्हणजे आजूबाजूलाच यू बरोबर व्ही. आले वरे असं काही येणार नाही, एकाच रेषा. आता व्ही डब्ल्यू पेक्षा लहान आहे, म्हणजे डब्ल्यू कुठे येईल? वर येईल. डब्ल्यू वर कर. आता डब्ल्यूचा आणि व्हीचा संबंध आहे का ते फोर. आता व्ही लहान आहे की नाही डब्ल्यू पेक्षा, आणि व्ही डायरेक्ट कोणा एवढा आहे? यू एवढा आहे. आणि यू कोणा एवढा आहे? व्ही एवढा आहे. म्हणजे व्हीच्या जागी जर तुम्ही यू लिहिला तरी चालेल. कळतंय का? कारण व्हीची किंमतच काय यू आहे ना, समजलं का? आणि यू ची किंमतच व्ही आहे, आणि तो म्हणतोय की व्ही पेक्षा डब्ल्यू मोठा आहे, याचा अर्थ डब्ल्यू यू पेक्षा बी मोठा आहे. लक्षात आलं? याचा अर्थ काय झाला? डब्ल्यू यू पेक्षा मोठा आहे. पुढे आता हा डब्ल्यू झेडच्या एक बरोबर आहे, पहिली शक्यता. हे जो हे आलं म्हणजे शक्यता डब्ल्यू बरोबर झेड आहे, किंवा झेड मोठा आहे, जे वर बी असू शकतो. लक्षात आलं? ही आकृती तयार झाली. आता याच्यावरनं कुठलंही ते 1 and 2 कोणतं करेक्ट येईल ते सांग. डब्ल्यू यू पेक्षा मोठा आहे का? तर डब्ल्यू व्ही पेक्षा मोठा आहे, म्हणजे यू पेक्षा तो मोठा येईलच. एकच शक्यता आहे ना, बाकीच्या शक्यता आहे का इथे? म्हणजे आहे मोठा आहे, म्हणजे पहिला निष्कर्ष येतोय. समजा दुसरा येतोय का? झेड यू पेक्षा मोठा आहे. आता बा झेड एक तर डब्ल्यू एवढा आहे, झेड जर इकडे घेतला तर यू पेक्षा मोठा आहे, किंवा झेड डब्ल्यू पेक्षा मोठा आहे, म्हणजे सर्वात मोठा आहे. म्हणजे झेड कुठेही घेतला तर तो यू पेक्षा मोठा येईलच, म्हणजे ठामपणे आपल्याला सांगता येते. तर इथे खाली वगैरे गेलाय का कुठे की मोठा येऊ शकतो किंवा बरोबर असं काही नाही. म्हणजे तो इथे घेतला का इथे घेतला काय, दोघं ठिकाणी तो यू पेक्षा तर मोठा आहेच. हा इथे घेतला पण तो डब्ल्यू एवढा आहे, इथे घेतला डब्ल्यू पेक्षा मोठा आहे, इथे शक्यता आहे. पण यू पेक्षा तर मोठाच आहे, कारण यू पेक्षा डब्ल्यू मोठा आहे. तो हा डब्ल्यू एवढा असला तरी मोठा आहे, मोठा असला तर मोठाच आहे. म्हणजे हे बी येऊ शकतं. दुसरं झेड लहान यू पेक्षा. आता हे जर बरोबर आहे तर मग हे येणार आहे का? झेड जर मोठा यू पेक्षा तर झेड लहान येणार आहे का? म्हणजे पहिला आणि दुसरं बरोबर. पहिला आणि दुसरं कळलं का? ऑनलाईन वाले उत्तर दिले फटाफट. तुम्ही मनातल्या मनात नको ठेवा बरं उत्तर, तुम्ही देत जा. ह्याचा पहा. झाला असेल ना. हे स्टेटमेंट त्यामध्ये कुठले पहिलं आणि तिसरं, पहिलं आणि तिसरं. एल पेक्षा आर मोठा आहे, किंवा आर एवढा आहे. समजलं? एल काय आहे? लहान आहे आर पेक्षा, किंवा त्याच्या एवढा आहे. समजलं? हे लिहिलं. पुढे आर पेक्षा एम मोठा आहे, म्हणजे एम मोठा आला आर पेक्षा. मग आर पेक्षा एम मोठा आहे, याचा अर्थ एल पेक्षा एम मोठा येईलच, कारण एल एक तर इकडे येईल, एक तर इकडे येईल. इकडे आला तरी एम मोठाच आहे, इकडे आला तरी एम मोठा आहेच. पुढे एम पेक्षा कोण मोठा आहे? एन. आणि एन पेक्षा कोण मोठा आहे? झालंय. यल लहान आहे एन पेक्षा, तर यल इथे घेतला एन पेक्षा लहान आहे, तर यल इथे घेतला तर लहान येतोच आहे. दोघीकडे जरी घेतला तर तो लहानच येतोय. समजला? म्हणजे बरोबर. दुसरं के मोठा आहे एम पेक्षा, के कुठे इथे एम पेक्षा मोठा दिसतोय, हे दुसरं येते. तिसरं बघा, आर लहान आहे एन पेक्षा. आता आर जो आहे तो कोणापेक्षा लहान आहे? एन पेक्षा. आहेच ना, दोघी तिघी येते. मी पहिला आणि तिसरा ऑप्शन दिलाय.
तर मग ज्यांनी 1 2 3 म्हणजे तिघं दिले ऑल करेक्ट ते बरोबर. दुसरा समजला ना, ते मोठा आहे का मोठा आहे तो. पहिला आणि तिसरा समजलं, दुसरा ऑल करेक्ट. बघ, आकृती कशी काढायची. एफ एकतर एच एवढा आहे किंवा लहान आहे, म्हणजे एफ एकतर इथे येईल किंवा एफ इथे येईल, एच पेक्षा लहान. लक्षात आलं. पहिलं झालं. पुढे एच आणि जे बघा. एच जे पेक्षा लहान आहे म्हणजे जे कुठे आलं, वर आला. म्हणजे जे एफ दोघीकडे घेतला तरी मोठा आहे. लक्षात आलं. पुढे जे एकतर व्ही पेक्षा मोठा आहे किंवा तो इक्वल टू आहे किंवा तो व्ही पेक्षा मोठा आहे, म्हणजे व्ही एकतर मोठा आहे किंवा. आता अशा ठिकाणी एक लक्षात ठेवायचं. आता इथे जे एच पेक्षा मोठा आहे तो ठामपणे मोठाच आहे. लक्षात आलं. आता जे एकतर व्ही एवढा आहे किंवा हा व्ही लहान आहे. आता मला एक सांगा की जे जर व्ही एवढा घेतला तर व्ही एच पेक्षा मोठा होईल. व्ही जर जे एवढा घेतला तर तो एच पेक्षा मोठा होईल. पण आता जे पेक्षा जर व्ही लहान असेल तो एच पेक्षा मोठा होईल लहान होईल काय होईल सांगा बरं. हे वाक्य समजणं महत्वाचं आहे. एकदा समजलं ना तुम्हाला की एफ एकतर एच एवढा आहे किंवा एफ लहान आहे, झालं ठाम झालं. जे एच पेक्षा मोठा आहे, डायरेक्ट मोठा आहे. आता इथे व्ही जे एवढा आहे किंवा व्ही जे पेक्षा लहान आहे. लक्षात आलं. जे तर एच पेक्षा मोठाच आहे. पण समजा आता जे समजा 100 आहे, समजा हा समजा 80. आता मी जर व्ही ने 100 घेतला तर एच पेक्षा मोठा येईल तो, कारण जे एवढा घेतला तर. पण तो दुसरं काय वाक्य म्हणतोय इथे की तो एकतर इक्वल टू असू शकतो किंवा जे मोठा म्हणजे व्ही लहान असू शकतो. मग आता मला सांगा की व्ही जर लहान घेतला राहील का. हे एवढा घेतला म्हणजे 100च घ्यावा लागेल ना व्हीला. समजलं का. जर याला 100 मानले याला 80 मानले तर हा जो व्ही आता 100 घेतला तर तो मोठा येईल, म्हणजे व्ही एच पेक्षा मोठा येऊ शकतो. पण जर जे पेक्षा लहान घेतला तर तो एच एवढा येईल. काय काय येऊ शकतं त्याचं. आता तो जे पेक्षा लहान घेतला तर 90 घेतला आमचा, तर जे पेक्षा लहान आहे म्हणजे ते वाक्य खरं झालं. तर मग याच्यापेक्षा मोठा होईल तो. आता मी जर म्हटलं की व्हीला आपण 70 घेतला, जे ते वाक्य खरंच होते ना की जे पेक्षा व्ही लहान आहे, लहान तर येतोच आहे. पण आता इथे याची मोठं होणे म्हणजे काय होईल की यांचं आणि यांचं रिलेशन मी सांगते डायरेक्ट व्हीच, कारण तो लहान आहे म्हणजे किती लहान आहे ते थोडी दिले तिथे. म्हणून यांचं आणि यांचं नाही सांगता येणार. समजलं का. हे थोडं आता ज्यांना आम्हाला त्यांना लक्षात आलं. इथे काय एच आणि व्हीच काहीच सांगता येत नाही. एच आणि व्ही आला की तिला घ्यायचंच नाही काही. समजलं. पुढे 100 लिहिताना काय होतं इकडे, इकडे काय होतं ग्रेटर दॅन व्ही असं आहे ना, असं होतं का. व्ही आता व्ही जर इथे तर ई इकडे आणि इथे घेतला तर इकडे. तुम्हाला कळतंय का. म्हणजे जेच आणि ईचं रिलेशन सांगेल की बा जे बरोबर व्ही असला ई पेक्षा मोठाच आहे व्ही, म्हणजे जे ई पेक्षा मोठाच आहे. जर जे पेक्षा व्ही लहान आहे तर ई तर व्ही पेक्षा बी लहान आहे, म्हणजे जे हा कुठेही घेतला ह्या ई सोबत तर मोठाच आहे. समजलं. आता आपण हे निष्कर्ष पाहू याच्यावर. एच लहान आहे व्ही पेक्षा, ठाम सांगता येते का. एच आणि व्हीचं रिलेशन ठाम सांगता येत नाही. जे लहान आहे ई पेक्षा, जे कुठेही घेतला ई तर मोठा येतोय, जे लहान तो येणार. तिसरं एफ लहान आहे ई पेक्षा. एफ आता जे पर्यंत सांगता येईल आपल्याला, पण याच्या पुढे जे शक्यता आहेत यांचा संबंध याच्याशी नाही आहे, म्हणजे याच्याशी येणार आहे का. त्याने संबंध सांगता येत नाही. एचला जोडलेला एफ आहे त्याच्याशी संबंध येईल का त्याचा. नाही. कुठलंच वाक्य समजून घ्या. दुसऱ्या ऑल इनकरेक्ट बरोबर. ऑनलाईन वाले
कळतंय का? प्रत्येकाला कळतंय का? सांगितल्यावर थोडं थोडं तरी कळलं पाहिजे. मग आता आपण डायरेक्ट सोमवार मंगळवारी भेटू. तर म्हणजे तुमचे क्लास आहे बरं का, फक्त मी तुम्हाला सांगतो. काल आहे ना एक दुर्घटना आली मित्रांनो. बघ आपला क्लास सुरू होता माहिती का तुम्हाला? मला आहे ना मेसेज आला होता. मला कोणी फोन नाही करत क्लास सुरू असताना माझे मित्र. तो वारंवार येत होता मग मी ते मेसेज केला गेला. काय झालं? तर काल दिसतो मी थोडासा. कारण माझा एकदम जवळचा मित्र आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आत्महत्या केली. काल म्हणजे परवाच केली होती रात्री. तुमच्यापर्यंत बातमी आली की नाही ती माहिती नाही, पण आली असेल. तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष मोरे होते. त्यांनी आत्महत्या केली. किंवा तुम्ही मोबाईलवर टाकलं की तुम्हाला सांगेल. आणि मोठं व्यक्तिमत्व होतं. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. त्याचं लग्न होणार होतं एप्रिलमध्ये. आणि त्यांनी काय काय कामं केले आतापर्यंत, म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं असा विचार केला. जर ते असते आता 4-5 वर्षामध्ये तुम्हाला या राजकीय क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये खूप मोठं नाव दिसलं असतं एक त्यांच्या रूपात. समजलं? एवढा मोठा माणूस, संघटक, एकदम जबरदस्त संघटक, वक्ता, अभ्यासक. 2 पुस्तकं लिहिलंय. शिवाजी महाराजांवर एक लिहिलंय. शिवाजी महाराजांवरच 2 पुस्तकं लिहिलंय. एक छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना, आणि दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे शिवराज्याभिषेक. राज्याभिषेक झाला ना 350 आता, त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं. त्यांनी आत्महत्या केली. त्याच्यात कारण काय लिहिलं? 4 चिठ्ठ्या लिहिल्या त्यांनी. तुम्ही त्या यांच्यावर पाहू शकता तुम्ही. आता मित्र एकदम जवळचे आहे बरं का माझ्या, म्हणजे इतके की आम्ही सोबत काम केलेलं आहे, करत होतो, आताही सोबत करत होतो. ज्या संघटनेत ते काम करत त्या संघटनेत मी काम करतो, सोबत करत होतो, एकाच क्षेत्रामध्ये करत होतो. शिवाजी महाराजच विषय होता आमचा, इतिहासच विषय होता. ज्यांना ते आराध्य म्हणतात, जे इतिहासकारांना ते इथे बसतात आम्ही इतिहास संशोधन मंडळात, त्यांना मी सुद्धा आदर्श. कारण काय होतं माहितीये का? किंवा माझ्यावर 32 लाखाचं कर्ज झालेलं आहे. कोणाला वाटणार नाही बरं का की यांच्यावर कर्ज आहे. 32 लाख म्हणजे त्यांच्यासाठी काहीच नाही बरं का. त्यांनी असं फक्त असं कोणालाही माहिती पडलं असं चिल्लर एखाद्या माणसाला त्यांना मानणार आहे. 32 लाख रुपये कर्ज आहे, ते लेप पिढ्याचे. विदिन 10 मिनिटांमध्ये सगळे कोट्यानु कोटी रुपये जमा झाले असतात. मोठ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीस पासून तर सगळे त्यांच्या, कारण तेवढे कर्तृत्ववान होते. ते समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यांचा इतिहास समजणं पाहिजे. तुम्ही सांगत नाही असं. काय झालं ते सांगतो तुम्हाला आता. म्हणजे आता ते नेमकं काय इन्व्हेस्टिगेशन होणार आहे, नेमके काय झालंय, कोणी त्यांना ब्लॅकमेल केलं का काय, ते नंतर गोष्ट माहिती पडेल. पण ते सध्या कारण ते धरू आपण की 32 लाख रुपये झाले. हजारो लोक त्यांना प्रेरणास्थान मानतात आजही. एक हाक दिली तर हजारो लोक कुठेही गेला. तर विशाळगडचं माहिती तुम्हाला, ते जे अतिक्रमण हटवलं, जे मुख्य जे आंदोलनकर्ते होते, मुख्य जे लीडर होते, ते हे होते. समजला? त्यांनी तो विषय पुढे नेला होता ना. अनेक हे चंदनवंदनगड हे ते अनेक गडावरचे हे जे आता नियम आला ना, तो देवेंद्र फडणवीस त्यांना काढला, तो की किल्ल्यांवरचे अतिक्रमण काढण्यात येईल, ते त्यांच्यामुळे. समजलं का? एवढं मोठं नाव हे आत्महत्या करते, आणि कारण किती शिल्लक देते पहा. त्याचं काय असतं माहितीये का? कधी कधी आपल्यामध्ये ना सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो एक. तुम्ही ना स्वतःला, समजा तुम्ही लीडर असले, समजा तुम्ही चांगले आहे, समजा तुम्हाला आहे ना विश्वासच नसतो कधी कधी की आपल्या शेजारचा मित्र किंवा आपले आई बाबा किंवा यांना आपण आपल्या मनातल्या व्यथा सांगितल्या पाहिजे. मी आता तुम्हाला एकदम भारी भारी मोटिवेशनल गोष्टी सांगतोय, समजा भाषण देतोय, तर माझ्या मनात काही मला दुःख आलं, मी यांच्यावर कसं काय रडू? मला जर काही दुःख झालं समजा माझं वैयक्तिक, म्हणजे उद्या तुम्हाला माहिती पडलं अरे सर इकडे गोष्टी मोठ्या मोठ्या करतोय, सरांवर तर 5 लाख रुपये कर्ज आहे, माझ्या मनात काही यांना माहिती नाही पडलं पाहिजे. समजलं? आणि माहिती पडलं तर मग हे काय विचार करतील? समजलं का? माझी क्षमता आहे की मी ते सगळं करू शकतो, पण नंतर असं वाटतं यार मी एवढं करतोय आणि पैशांमुळे का हारतोय. आपला इतिहास सांगतो मित्रांनो आपल्याला, तुकाराम महाराजांचा इतिहास सांगतो मी. ते तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहे.
महाराज एका अभंगात म्हणतात, तो अभंग आठवत नाही मला, पण तिच्यात बरं झालं तेव्हा मी भिकारी झालो, बरं झालं हे दारिद्र्य आलं. ते मोठे सावकार होते माहिती ना तुकाराम महाराज, त्यांच्याकडे किती ना आताच्या हिशोबात म्हटलं तर कोटी ना कोटी रुपये त्यांनी कर्ज दिलं होतं, आणि त्यांनी सगळे कागदपत्रे घेतले, इंद्रायणी माफ करून टाकलं. कर्जमाफी करणारा पहिला माणूस सरकारनी, माणूस एक एक सिंगल व्यक्ती म्हणजे तुकाराम महाराज सगळ्या लोकांचे कर्जमाफी करून टाकले. पण स्वतः दारिद्र्य आलं, कारण इन्कम सोर्सच गेला ना स्वतःचा. एकदम वाईट परिस्थिती आली, अति वाईट परिस्थिती आली एकदम. म्हणजे तुम्ही चरित्र वाचणार तर तुम्ही पागल होऊन जाणार. त्या दारिद्र्यामुळे त्यांची पहिली पत्नी वारली. हे अभंग लिहित आहे तिच्यावर की बरं झालं देवा असं आलं माझ्यावर दिवस, नाही तर मी तुला विसरला असतो. तो अभंग वाचला ना शिंदो शिरीष महाराज वाचला होता. का असतं ना मित्रांनो, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला का सांगतोय तर लक्षात घ्या. तुम्ही तरुण आहे, तुमच्या जीवनामध्ये उलथापालथ येणारच आहे, प्रत्येकाच्या जीवनात येते, आणि ते उलथापालथ म्हणजे जीवन असतं. स्ट्रेट लाईन झाली म्हणजे मरतो, ते कार्डिओग्राफ दाखवतो ना आपला, स्ट्रेट लाईन म्हणजे मेला. उलथापालथ जेव्हा येते ना, एक तर बिनला जेवण, डायरेक्ट राहा, डायरेक्ट. कोणाला घाबरू नका, कोण काय म्हणेल याला तर बिलकुल घाबरू नका. माझी आई काय म्हणेल, बाप काय म्हणेल, माझा मित्र काय म्हणेल, भाऊ काय, दबावामध्ये जगूच नका, कारण कोणीच काही म्हणत नाही. जसे तुम्ही दबावात जगताय की नाही, ते दबावामध्ये त्यांनाही त्यांचा विषय आहे ना, त्यांच्याकडून काही नाही आलं ते त्याचा बोजा तुमच्यावर टाकतात. तुम्ही प्रयत्न सगळं करा, पण असं स्वतःला आहे ना असं कोंडू नका. आणि कोणीतरी एक मित्र मैत्रीण, नाहीच कोणीच नसलं चालतं, असं काही जरुरी नाही की मित्र मैत्रीण असलीच पाहिजे, काही काही शोधू नका. नाही विश्वास ना तुम्हाला स्वतःवर आहे की नाही, आरशात बघा आणि बोला तुम्हाला जे वाटतं ते. रडायचंय, सगळ्यात कठीण रडणं कोणतं असतं माहितीये का? आरशामध्ये आपल्या डोळ्यात डोळे घालून रडणं, हे सगळ्यात कठीण रडणं आहे. मला सगळे अनुभव येते, समजला. त्याच्यासाठी, तिच्यासाठी, त्याच्यासाठी हे रडणं सोपं आहे, समजलं का? आई बापासाठी रडणं, तिथं आई बापाला रडायचाच विषय केला या कवी नालायक लोकांनी. इकडे आईची कविता, रडायचीच कविता, आणि एक बी आसरी कविता भेटत नाही आईवर. त्यांच्यावर रडणं तर सोपं आहे, पण आपल्या डोळ्यात डोळे घालून रडणं, कारण जेव्हा तुम्ही डोळ्यात डोळे घालून रडतात समोर, त्या आरशातली व्यक्ती तुम्हाला एक झापड देते, मधून त्याला रडतो कशाला, एवढी ताकद आहे तुझ्यात, तो जागृत करतो तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही त्याचा विचार करणार नाही, आला माझं मिशन काय आहे, हे शरीर हे जे मला मिळालेलं आहे त्याला उत्कृष्ट करायचं आहे आता मला, मी हळूहळू देईल, माझी स्पर्धा माझ्याशी आहे, समजलं. मग समजा तुम्ही स्पर्धा परीक्षेत पास झाले म्हणजे लय मोठा तीर मारला असं नाही होत, आणि तुम्ही नापास झाले म्हणजे तुम्ही लय गड्ड्यातले असंही नाही होत. ती स्पर्धा आहे, समजलं. त्याच्याने एखादा टुक्का लावणारा पास होऊ शकतो ना, शक्यता आहे ना तिथे. जे पास झाले ते अतिविद्वान आहे असं जर असतं, हे इतके मोठे कलेक्टर झाले, हे झाले, काय झाले, भारत सुखी झालं कस काय? हे आतापर्यंत तो इतका मोठा तहसीलदार असतो, 5,000ची लाच घेताना पकडला जातो, काय त्याच्यामध्ये इथिक्स? म्हणजे जे मोठे झाले ते मोठे आहे हा समज जो आहे ना आपला, हा चुकीचा आहे. जे पास नाही झाले, जे काहीच नाही झाले ते लहान आहे, हा समज बी आपला चुकीचा आहे. म्हणून तुम्ही जसे आहात ना, तुम्ही ग्रेट, समजला का? सिकंदरचा ग्रेट होण्यासाठी काही युद्ध जिंकणं पडतं असं काही, तुम्ही स्वतःला ग्रेट समजा. आणि रडायचं बिंदास रडा, कारण रडणं ही भावना आहे, ती टेन्स कमी करते. कोणासमोर रडायचं तुम्ही ठरवा, पण असलं पाहिजे, आणि कोणीच नाही असलं तर एकट्यामध्ये रडा, पण आपल्या भावना व्यक्त करा. तुम्हाला जे वाटतं ते बोला, मनातल्या मनात घुसवू नका. आणि दुर्दैव सांगतो, जे चांगले असतात तेच झाले असे करतात, समजलं का? आता ते गेल्यामुळे काय नुकसान झालंय ते आम्ही विचार करू शकतो की किती मोठं नुकसान झालं. पण तुम्ही जर गेले, तुमचं जर सोबत काही झालं तर नुकसान कोणाला होणार आहे माहितीये का? आता त्या महाराजांची घरची परिस्थिती सांगतो. आई बाबा, लहान बहीण आहे. बहिणीला एका भाऊचा आधार होता मोठा, बहिणीला बापापेक्षा भावाचा जास्त आधार असतो, एवढं लक्षात ठेवा. विचारून घ्या, पोरींना विचारून घ्या की त्यांना भाऊ असतील, बापापेक्षा भाऊ वाटतो भारी, त्याला तो कमवणारा नसला तरी भाऊ भारी असतो. त्या बहिणीला भाऊनी दिसणार, आणि एकुलता एक पोरगा आहे ना, पोरगा एकुलता एक, पोरगी एकुलती एक. आई बाप, आई तर आतापर्यंत रडते कालपासून, कोणीच समजू शकत आईला, कोण समजणार? आईला देव समजू नाही शकत.
पण सांत्वन करणार आईचं. आम्ही कितीही गेले, नाही आई आम्ही सगळे लेकरे तुझे, पण नाही समजवता येत आईने. काय आईचं मन नाही समजत. नुकसान तुमच्यामुळे ना, म्हणजे तुम्ही जर काही पाऊल उचललं तर नुकसान आई बापाला जास्त होतं. त्यांचा विचार करा. स्वार्थी नको बना एवढे. ते महाराजले स्वार्थी झाले, त्यांनी स्वतःचा विचार केला. मी जर मेला ना, समजा मेल्यावर त्यांना भेटला ना, तर तिकडे त्यांना जाब विचारणार. साला विचार करताना थोडा आमच्या सारख्यांचा नाही तर घरच्यांचा केला असता जरा आई बापाला. काही जण म्हणतात की नाही नाही त्यांच्यावर जे बितले, अरे कितीही बितली तरी आत्महत्या हा पर्याय नसतो. कितीही किती उदाहरणं सांगायची इतिहासामध्ये, किती किती सांगायचे. तो बॉर्डर पिक्चर वाला आहे का तुम्ही, सुनील शेट्टी माहिती आहे का तुम्हाला? जातो तो मरतच असतो, पण तो मरता मरता काय म्हणतो, त्याला मी तर मेलाच आहे आता, आहे की नाही. तो लँडमाईन हातात घेतो आणि तो घेऊन जातो आणि एक जाता जाता बी एका रणगाड्याला पडून जातो की मी जाता जाता बी एक दोन झाले घेऊन जाईल. वाईट आम्हाला याच्यासाठी वाटते की यार शिवाजी महाराजांना आपण मानतो, शिवाजी महाराजांकडनं सगळं शिकतो. शिवाजी महाराजांनी किती दुःख भोगले हो, काय काय सहन केलंय. कधी मनात आलं का त्यांची आत्महत्या करायचा विचार? आणि त्यांच्या आम्ही गोष्टी सांगतोय आणि आम्हाला ते करायचं. आता ते नेमकं काय झालंय त्याच्यावर शंका आहे आम्हाला, ते करू नाही शकत असं, इन्व्हेस्टिगेशन होणार आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की यार आपल्याकडे कर्जाचा डोंगर आहे नसेल, आपण हे केलंय ना, आपण ते नीचे, तर आज ठरवून घ्या की मला पैसे कमवायचे, संपला विषय. कुठूनही कमवे, कामाची लाज बाळगणार नाही, कुठलंही काम करेल. कामाचं कौतुक केलं जातं आपल्याकडे, काही टेन्शन नाही. समजलं का? तो जमाना गेला की तुम्ही झाडू मारताय आणि तुम्हाला नाव ठेवतील, झाडू मारला तर अरे शिकलाय पण झाडू मारतोय विनम्र आहे, असं म्हणणारी जमात आली आता. तुमच्याच मनात येते की हे काम हलकं ते. पैसे कमवा बिंदास, चांगल्या मार्गाने. समजलं? कुठलाही मार्ग चांगला जो असेल, तुम्ही जे काम करू शकता, तुम्ही डायरेक्ट ठरवा की मला पैसे कमवायचे, मला अभ्यास करायचा आहे, माझं वय किती आहे, माझा अभ्यासाचं वय आहे का, हा ठीक आहे, मग मी पूर्ण वेळ अभ्यास करेन. आणि पण तरी कधीतरी एक दोन दिवस शेतात जाईल, आठवड्यातून 4 दिवस कामाला जाईल. माझा जो पाकिटाला काय 18च्या वर आहे सगळे, आता मतदानाचा अधिकार आहे तुम्हाला, तर माझा जो जेब खर्च आहे बाहेरच्या आभेचानं मी माझ्या पैशाची पेन, बापाच्या पैशाची पेणार नाही. आता इथे तुम्ही आले, तुम्हाला जो भेटणार आहे ना स्कॉलरशिप, ही तुमच्या पैसे, तुमचे पैसे आहेत, तुमच्या बापाचे पैसे नाही. तुमची कमाई आहे, तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला पुढे खर्च करायचा. तसे पैसे कमवा, स्कॉलरशिप मिळवा. कुठे कुठे मिळते स्कॉलरशिप? या कॉलेजला ऍडमिशन घेतलं, पीएचडी करताना स्कॉलरशिप मिळते, 40-50 हजार मिळते, ते तुमचे पैसे. तसे मिळवा, कामं करा, हॉटेलमध्ये करा, पार्ट टाइम करा, घरून करा, वर्क फ्रॉम होम, काहीतरी विका, बिस्किट विका, काय करायचं ते का. आर्थिक परिस्थिती तेव्हा वाढ कसं होईल, मग रोजगार, आणि मग मग काय, आणि मग नोकरी घ्यावा लागेल, याने पैसे वाढणार नाही. भारतामध्ये जीडीपी म्हणतो ना केव्हा वाढेल केव्हा वाढेल, पास, अरे एवढे सगळे बेरोजगार फक्त पुस्तकाने डोके घालून बसलेले असतात ना, कसं काय वाढणार आहे? तर माझी एक मागची बॅच झाली, तिच्यामध्ये 30-40 जण ते रेल्वे पास झाले 2000, आता 2 वर्षापूर्वी. तर तिच्यामध्ये जेव्हा फॉर्म भरले गेले, 1 लाख जागा होत्या, आणि किती जण होते, किती असतील, फॉर्म किती जणांनी भरला होता, काय असेल आकडा, किती असेल तुमच्यावर? 1 लाख जागा आहे, किती जणांनी भरले असतील अंदाज? हा, 20-25 लाख, 50 लाख, 250 लाख लोकांनी फॉर्म भरला होता, 2.5 कोटी. त्यातले 2.5 कोटी पैकी 1.5 कोटी असे होते, तिथे आले बी पेपर द्यायला, असं समजा अर्धे. 1 कोटी, 1 कोटी मध्ये ते जाऊ द्या, सिन्सिअर अभ्यास करणारे 5 लाख असतील, एकाच 5 भांडण झालं, 1 लाख लोक लागले. 4 लाख तर हुशार होतेच ना, ते बाकीचे जाऊ दे. 4 लाख सिन्सिअर पोरं होतेच, ज्यांना फक्त अभ्यास केला होता, दुसरं काही नाही, आणि ते लागणार नाही. कारण शक्यच आहे, युद्धात एक तर विजयी होतो किंवा मरतो, असंच राहतं ना, किंवा हरतो. असं तर होणार नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही जिंकणारे, प्रत्येक वेळेस तुम्ही हरणारे, असं नसतं. मग ते युद्ध असतं, ते त्याच्यामध्ये काही हे नसतं. हा, तुमची जर परीक्षा असली की 35%वर पास शाळेमध्ये, तर आपला आपल्याशी वाद असतो, मग आपण पास होतो त्याच्यामध्ये, समजलं का? हा, तुम्ही कम्पेअर केलं की 8 ऑफर आला, मग तिथे तुम्ही दुःखी होता. पण स्पर्धा परीक्षेत तसं नाही, तिथे कम्पेअर करावंच लागतं, कारण तिथे निवड असते, मग ती स्पर्धा असते. तुम्ही यानं नियोजन काय केलं पाहिजे मित्रांनो, की पैसे तुम्हाला कमवायचे, जगण्यासाठी पैसे लागतात, समजलं का? चांगल्या मार्गाने कमवायचे, आणि ते असे कमवायचे की ते काम करताना कामही शिकता येईल, पैसेही कमवता येईल, असं पहिले निवडा. तुम्हाला जे आवडते ते करा, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःख येईल तेव्हा ते कोणाला तरी सांगा, समजलं का? आई बाबांशी बोला,
त्यांनी नाही समजून घेतलं, बदला दुसरं दुकान. तुम्हाला समजा इकडे जर गेले तुम्ही, अरे थाळी आहे का, नाही दिली तर तुम्ही रागा भरसान का त्याच्यावर की नाही हिनं थाळी नाही दिली. पुढच्या दुकानात जाणार ना, भुकेले राहणार आहे का तुम्ही, नाही येणं दिली नाही ना याच्यावर रागा भरतो ना, घरी जाऊन झोपून राहतो, असं करणार आहे का. याच्याकडे जा त्याच्याकडे जा, नाही ऐकलं दुसरीकडे. आणि मी एकदम भारी आहे हे समजू नका, किंवा मी एकदम हलका आहे तेही समजू नका. मी एक माणूस आहे आणि समोर सगळे माणसं आहे. ते काही तुमच्या भावना लगेच समजत नाही, कारण तुम्ही कोणत्या त्याच्या भावना समजताय. कळतंय का. इक्कल घुऱ्यामध्ये जाऊ नका. ते उदाहरण इतकं मोठं आहे की इतका चांगला यश मिळालेला माणूस तर असं करू शकतो. खूप वाईट वाटतं. आणि माझे असे 3 मित्र गेले, आले असेच गेले ते, म्हणजे कोणाकडे कोणी कदाचित केलं नसतं. तुमच्या वैकी जर कोणी असेल ना, माझ्याकडे काम आहे म्हणजे ते करून तरी मारा, म्हणजे